उन्हाळा अतिशय कडक आहे। आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील म्हणजे थोरांदाळे, नागापूर, लौकी या परिसरामध्ये कालव्याला पाणी न सोडल्यामुळे पिकं अक्षरशः करपून गेलेली आहेत। आंबेगाव तालुक्यामध्ये डिंबा धरण आहे, त्या धरणामधलं येडगावमध्ये पाणी जातं, तिथून पूर्व भागातील तालुक्यांना पाणी सोडावं लागतं। प्यायला पाणी द्यायला हरकत नाही, परंतु जर आपल्या जमिनी गेल्यात, आपलं नुकसान झाले, जर आपल्याला पाणी मिळत नसेल तर हे दुर्दैव आहे। या परिसरातील शेतकऱ्यांनी काल म्हणजे आपण घोड कालवा जे आहे, डिंब्या कालव्याच्या जी पोटचारी आहे घोडचारीला, तिथे आंदोलन केलं। सकाळी आंदोलन केलं, संध्याकाळपर्यंत जर पाणी सोडलं नाही तर आम्ही कुलूप तोडणार, अशा प्रकारचा इशारा भीमाशंकरचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, जुन्नरचे बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे यांनी इशारा दिला होता। संध्याकाळी प्रचंड पोलिसांचा फौजफाटा असल्यामुळे कुलूप तोडता आलं नाही। पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी 5 तारखेला कालवा सल्लागार समितीची बैठक आहे, त्याच्यानंतर निर्णय होईल अशी सारवासारव केली। इकडे अक्षरशः पिकं पूर्णपणे करपून गेलेली आहेत। लोकांच्या शेतामध्ये पिकं करपली तर आहेच, परंतु जी पाळीव जनावरं आहेत त्यांना प्यायला पाणी नाही, घास वाळून गेलेला आहे, मका वाळून गेलेली आहे। तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील 30-35 वर्षांहून अधिक काळ आमदार राहिले, मंत्री राहिले। तुम्ही एक शेतकरी पुत्र आहात, या शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहेत ते बघा। हे शेतकरी कोणाच्या पाठीशी आहेत म्हणून त्यांच्या पोटावर मारू नका, ही तुम्हाला नम्र विनंती आहे। राजकारणच्या ठिकाणी ठेवा, शेतकऱ्यांना पाणी सुटलं पाहिजे, ही श्रेयाची लढाई नाही। आज शेतकरी अक्षरशः होरपळतोय। दादा तुम्ही काय सांगाल, परिस्थिती अतिशय अवघड आहे, नेमकं कुठं घोडं पेंड खाते, पाणी का सुटत नाही, टोलवाटोली होते का? आता तुम्ही समक्ष पाहिलेले ते काय परिस्थिती पाहिली ते, आता याच्यात राजकारण एक आहे नाही आहे ते त्यांना माहिती, पण आम्ही शेतकरी होतो कालला पाण्यासाठी तिथपर्यंत गेलो होतो का पाणी सोडा। हे पाण्याचं त्यांनी 25 तारखेपासून सांगतात, 25ला मिटिंग आहे, 26ला आहे, 27ला आहे, 28ला आहे, 30ला आहे, 1ला आहे, 2ला आहे। आता तुमच्या समोर मग साहेबांना फोन केला, कडूकर साहेबांना, ते काय म्हणले आता उद्या 6 वाजता मिटिंग आहे। ते म्हणाले 5 तारखेला मिटिंग आहे, त्याच्या पुढे ते काय बोलले नाही, 6 वाजता त्याच्या पुढे ते काय बोलले नाही, त्यांनी तुमचा फोन कट केला। ऐका ना, त्यांनी फोन कट केला, पण त्यांना मी म्हणलं पाणी उद्या कधी सुटणार आहे, ते काय म्हणले उद्या आमची 6 वाजता मिटिंग आहे। मी म्हणलं 11 वाजता मिटिंग घ्यायला काय अर्थ नाही का, ते बोलले 6 वाजता मिटिंग आहे। मग आता 6 वाजता याची मिटिंग होणार म्हणजे पाणी कधी सोडणार याची गॅरंटी नाही आहे। मग हे आमदार साहेबांना कळत नाही का बा, का जनतेने काय भांडायलाच पाहिजे का बा, का त्याच्यापर्यंत गेलंच पाहिजे असं काही नाही ना, स्वतःहून समजायला पाहिजे, स्वतःहून त्यांनी समजलं पाहिजे का बा शेतकऱ्यांची बोंब आहे ते सगळी कारडावरड पाणी हे असे। आता गावडावडी अवसरी इकडे कमीत कमी 2-2.5 महिने पाणी चालले साहेब, त्या शेतकऱ्यांना भरपूर। कुठला कालवा आहे? हात कालवा आहे ना आपला, हात कालवा आहे, फक्त उजवा गोडगावपासून पाणी जाते। आणि आमची फक्त एक 8-9 गावं आहेत, ह्या 8-9 गावांना फक्त पाणी किती लागणार आहे, एक 8-10 दिवस जरी पाणी आम्हाला सोडलं तरी आमची पिकं जगतील, जनावरं जगतील। का सोडलं जात नाही काय आता आम्ही काय समजायचं, शेतकऱ्यांनी काय ओळखायचं सांगा ना? तुम्हाला काय राजकीय वास येतो? तसंच म्हणावं लागेल ना आता, थांबा जरा थांबा, गैरसमज मला जरा बाबांची बोलले, आता तसंच म्हणावं लागेल ना। आता काय झालं, विधानसभेच्या टायमाला आम्ही चेअरमनचं काम केलं, आता ते दिवशी असेल ना। तुम्ही मंडळी वळसे पाटलांना फोन करून किंवा समक्ष भेटून का सांगितलं नाही की साहेब आमचा काय दोष आहे का? फोन लावला होता त्यांच्या, तो कोण पे डांगर साहेब, कधी फोन लावला होता? परवा दिवशी फोन लावला होता। कोणी लावला होता? मी लावला होता। आणि ते काय म्हणाले? ते म्हणले साहेबांना सांगितलेले साहेब पाणी सोडणार आहेत, पण कधी सोडणार आहेत, काय करणार आहे, याचं काय आम्हाला त्यांनी उत्तर दिलं नाही। तुमची मागणी काय? आमची मागणी आम्हाला आज पाणी सोडायला पाहिजे। तुमच्या समोर परिस्थिती काय पाहिली तुम्ही? आता आपण जिथे उभे आहोत, मी कॅमेरामॅनला विनंती करीन की कॅमेरा मागच्या बाजूला फिरवा, इथं ऊस तोड चालू आहे, ह्या कुठल्या कारखान्याला पाठवताय का काय नेमकं? हातात दिल्या जनावरांना, कारखाना हा ऊस आज काय रेट जाय पावता, जनावरांना दिलंय, मग एवढं साळलंय वगैरे असं काय? रसवंती गुराळाला चाललंय, गुराळाला दिलाय। आता हा काय भाव दिलाय माहिती का? 1200 रुपयाने दिलाय। ऊस पका कसा पिकावला तुमच्या मालकीच आहे? हा मालकी। काय पाणी नाही? पाणी नाही, काय पर्याय व्यवस्था? पर्यायच नाही। आता आमचा गायचा गोठा गिर गायचा, त्यांना सुद्धा पाणी नाही पिण्यासाठी। कुठून आणतं पाणी? पाणी आता इथं शेजारच्या विहिरीत थोडं थोडं साठतंय, ते का त्याचा काळा पाईप लावला तिथं आपल्या बारला जॉईंट केलाय, तिथून टाकी फक्त भरती, तेवढंच। आमदार वळसे पाटलांनी काय करायला पाहिजे? आमदार साहेबांनी पाणी तात्काळ सोडायला पाहिजे, हीच मागणी आमची। आज आम्ही त्यांच्या पाणी 30-35 वर्ष होतो, होतो नाही असं नाही, पण त्यांनी असं जनतेचा विचार करायला पाहिजे जरा। प्रत्येकाला निवडणूक संपली, काय कोणी कोणाला मतदान केलं विषय संपला। त्यांनी शब्द दिले ना प्रत्येकाला पाणी भेटणार आहे म्हणून,
त्या टायमाला पाण्यावरच राजकारण झालेलं आहे ना. तुम्ही सगळे मंडळी त्यांना भेटले का नाही? त्यांना आपण जाब विचारला पाहिजे, निवेदन दिलं पाहिजे. साहेब आम्ही नाही प्रश्न भेटायचं काय म्हणजे ते तालुक्याचे आमदार आहे, ते आपल्यावर मेहरबानी करतात का आपण त्यांच्यावर मेहरबानी करतो? एकमेकाचा डायलॉग पाहिजे ना. बरोबर, तुमचं म्हणणं भेटलं पाहिजे. पण त्यांचं जर PS साहेबांना फोन केला तर सांगतात बा साहेब इथं नाही, साहेब दुसरी काही, साहेब मीटिंगमध्ये. आम्ही केव्हा जायचं भेटलं असा विषय होतो ना. ते परत आम्हाला टाइम सांगते ना तुम्ही या टायमाला भेटायला. तर तुमची पुढची भूमिका काय? आता पुढची भूमिका काय सांगा ना, पुढची भूमिका काय? कालला आम्ही आंदोलन केलं, तिथं एवढं डिपार्टमेंटला यायची काय गरज होती का? आम्ही अतिरेकी का आम्ही आंदोलन करावं नाही का? कसं आहे, पोलिसांनी जर तुम्ही त्यांनी त्यांचं काम केलं. नाही कायदा एखाद्याने हातात घेतला, उद्या काही दुर्घटना घडली, कोण पाण्यात पडलं तर पोलीस तेवढं प्रिकॉशन घेणार नाही. आहे ना, बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण मग आता कालला त्यांनी पाणी सोडा काय अडचण होती का बा त्यांना? आम्ही त्या कोकणेराव साहेबांची पार पाया पडलो. पळलो काय? अधिकाऱ्यांचा अधिकार लिमिटेड असतात. हे मंत्री स्तरावर निर्णय घ्यायला पाहिजे. वळसे साहेब अनेक वर्ष मंत्री राहिलेत. वास्तविक त्यांनी सुद्धा संबंधित मंत्र्यांशी बोलायला पाहिजे. ते या तालुक्याचे आपले आमदार आहेत, आपला हक्काचा माणूस आहे, कोण कोणावर मेहरबानी करत नाही. आता काय बोलणार आहे आपण महाराज? अशी काय बोलायचं सांगा तुम्ही. त्याच्यात काय बोलणार आहे आम्ही? काय तुमची काय मागणी? साहेब आता कसं माहिती आहे का, माझी फ्लावर 1 एकर आता पूर्ण आम्ही सोडून दिली. पाणीच नाही. आमच्या 2 विहिरी कोरड्या पडल्या. काय नाव तुमचं? तुषार मेंढे. आणि आम्ही ना 1 एकर जमीन पाट्याला 93 साल दिलेली आहे. त्या जमिनीचं आम्हाला काय लोकांसाठी आम्ही चांगलं व्हावं म्हणून ती जमीन दिली. पण आम्हाला त्याचं 1 रुपया सुद्धा काही भेटला नाही. आणि तेवढे त्याग करून पण आम्हाला पाणी येत नाही. काय त्या पाटाचा फायदा आहे आम्हाला. तुमची काय मागणी? आमची मागणी अशी आहे व हे पाटबंधारे आहे खातेवाल्यांची ना, त्यांचीच 4 बाजू माई शापू 1 एकर जळून गेली, अक्षरशः सोडून दिली. 1800 रुपये बाजारात. जमिनी आमच्या एकवार नाहीत, वर सांगतात एकवार नाहीत असे लेटर दिले. आणि इथले खाल्ले पाटबंधाऱ्यावरले जे शिपाई आहेत का, पैसे खाऊन माया बागायती क्षेत्रातून रस्ता करतात. यांना कोणी आदेश दिला होता? आम्ही कडूसकर यांना पाणी आमचं क्षेत्र घेतलंय कॅनलसाठी. आम्ही 1 एकर माझी स्वतः जमीन गेली पाटामध्ये, मेन गोड शाखेमध्ये. पण आम्हाला त्याचं काही अजून पाठपुरावा केला, काहीच भेटलं नाही. आणि आम्ही म्हणतो जाऊन चांगलं होतं लोकांचं, पण असं असून पाणी येत नाही. आज माझी 1 एकर फ्लावर आहे पूर्ण वाळून गेली. काय फायदा त्या पाण्याचा? नाही आलं तरी चांगलंच आहे. एवढे बाजारात उपयोग नाही काय. किती लॉस आहे त्या पाण्याचा. आणि उजव्या कालव्याला 3-3 महिने पाणी चालते. मीना शाखेला पाणी सोडत, नदीला पाणी सोडत. फक्त म्हणजे उजव्या कालव्याला आंबेगाव तालुक्यात पाणी सुरू आहे, डाव्याला सोडत नाही. घोडशाखा जो कालवा आहे, गोड शाखेला सोडत नाही. फक्त आमचं पाटाचं नाव घोडशाखा आहे कालव्याचं. त्याला काय होतं माहित नाही. प्रत्येक पाण्याला आवर्तन असलं ना आम्हाला मग आता आपण असा विचार करू, समजा ठीक आहे बाबा काही लोकांनी निकम साहेबांचं काम केलं, तुमच्या दृष्टीनं बाबा काही राग असला असं समजू, म्हणजे तसं असेल असं माहित नाही. मग इथे काही वळसे साहेबांचे कार्यकर्ते असतील ना, तुम्ही त्यांना विचारलं नाही का? मग साहेब आम्ही त्यांना विचारलं, पण ते म्हणतात 1 तारखेला येणार. 1ची आता 5 तारीख आली तरी पण काय पाणी येत नाही. कोणाच्या आशीर्वादाने पाणी येऊन दे. फक्त आमचं काय म्हणणं आहे, कुठून तरी पाणी येऊन दे आमच्या गावात. आम्हाला आत प्यायला सुद्धा पाणी नाही गावामध्ये. ना पण पाणी आलं पाहिजे ना. तुम्ही घ्याच रे. आमचं म्हणणं नाही. आम्ही कालला मला 1-2 कार्यकर्त्यांनी फोन केला. ते म्हणले कुणीच रे तुम्ही, का हरकत नाही. नामदार साहेब त्याला म्हणलं मी येतो लगेच, मला काय लिहायला अडचण नाही, येतो लगेच. पण पाणी सोडित असेल तर येतो ना. पाण्याची गरज आहे. तुम्ही मग लेटर द्यायचं, हे करायचं. आता लेटर दिलेतच ना, प्रत्येक ग्रामपंचायतीने लेटर दिलेली. मग आता वैयक्तिक आपण लेटर देण्यात काय अर्थ आहे का? वैयक्तिक दिलं काय का? ग्रामपंचायत दिलेत, मग पाणी सोडायला काय अडचण आहे का? लेटर दिलेला 15 दिवस झाले साहेब. नामदार साहेबांनी पाणी सोडलं तरी हरकत नाही. चेअरमन साहेबांकडून फक्त पाणी पाहिजे आम्हाला. बाकी कोणाचंही कोंबडा आणू द्या, पहाट होऊ द्या, पाणी सोडू द्या. आमचं म्हणणं आहे ना, राजकारण बाजूला राहू द्या. आम्ही काय राजकारणी मोठाले नेते नाहीत, आम्ही सर्वसाधारण कार्यकर्ते आहेत. फक्त आम्हाला पाणी मिळण्याची मतलब आहे. काय येत नाही बा पाणी? पूर्ण गावात का पाणी येत नाही? मग तुमचं म्हणणं आहे का बा, या थोरदाळे झालं, लौकी झालं, जादवाडी झालं, मांजरवाडी झालं, जवळ झालं, हे नागापूर, खडकी बराडी, ह्या लोकांनी चेअरमनचं काम केलं म्हणून आम्हाला जाणून पाणी सुटते नाही का तुम्ही बा? असं तसं सांगा आम्हाला बा, का बा तुम्ही मतदान असं केलं म्हणून. आम्हाला बाकीचं राजकारण करा. आम्ही सर्वसामान्य माणसं साहेब, फक्त आम्हाला पाणी आलं पाहिजे. आमची एवढीच प्राथमिक मागणी. आम्ही लय मोठाले नेते, मग आमच्या मागे 1500 लोक आहेत. मग आम्ही आता काय करणार आहे? असं आहे का? काही सर्वसाधारण जनता आहे आम्ही ना. कोणाच्या आशीर्वादाने तुम्ही कशाला आमची पिळवणूक करताना घेणे देण्याची? गोरगरीब जनतेची काय पिळवणूक करताना? आता आमचं सांगा, सोन्यासारखं माल जर जळून गेलं तर काय उपयोग आहे त्याचा? पाणी अजून 8 दिवसांत जर आलं तर काय राहणार आहे? आता तुम्हीच पहा समक्ष काय होणार आहे. आज जरी पाणी आलं ना, 15 दिवस विहिरीला पाणी उतरत नाही. मग ते आता अशी परिस्थिती 15 दिवस काय राहणार आहे? आज माझ्या 2 विहिरी आहे. आज त्या विहिरीमध्ये मातीची सगळी, पाणीच नाही अजिबात काहीच. पाण्यात कोणी राजकारण करावं नाही, आमची एवढी विनंती. एक निश्चित आहे, पाण्यामध्ये कोणी राजकारण करू नये. दिलीप वळसे पाटील आपण गेले अनेक वर्ष आमदार तर राहिलात, मंत्री पण राहिलेला आहेत. राजकारणामध्ये प्लस मायनस होत असतं. आजचा मित्र उद्याचा शत्रू, आजचा शत्रू उद्याचा मित्र होऊ शकतो. तुम्ही सगळे मंडळी एक आहात. जर अशा प्रकारे जनतेची जर फरफट होत असेल, पिकं होरपळून जात असतील, तुम्हीच सांगताय की आंबेगाव तालुक्याचं आपण नंदनवन केलं आणि आता जर त्याचं असं वाळवंट होत असेल
आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय. आपण नेतृत्व करा, ही सगळी मंडळी तुमचीच आहेत. म्हणजे देवदत्त निकम असेल किंवा अजून कोण असेल, तुम्ही आम्ही सगळे एक आहोत. आता हे राजकारण करण्याची वेळ नाही. तुमच्यासारख्या जाणकार माणसाला ही सांगायची वेळ येऊ नये. आपण तसे राजकारणी पण नसाल किंवा आम्ही काय तुम्हाला वेगळं नाव ठेवतो असं नाही, परंतु आज वेळ अशी आहे की शेतकरी अक्षरशः होरपळून चाललेला. देवदत्त निकम, वळसे साहेब, तुम्ही सगळी मंडळी एकत्र बसून एकत्र पाण्यासाठी लढा करणं गरजेचं आहे. मग तुम्ही काय सांगा? विषय काय माहितीये का, सगळ्या पाटाला पाणी सुटते, नदीला पाणी सुटते, फक्त घोडशाखेला पाणी यायचं म्हटलं का काहीतरी कारण घडतं पाणी कॅन्सर. आपण सत्य शोधू. आणि नेमकं आमच्या पाणी यायचं म्हणलं का मग म्हणणार मीटिंग पाहिजे. अरे मीटिंग तुम्ही एक दोन गावड्यावडी अवसरला 2-2.5 महिने पाणी चालले. आम्हाला 8 दिवस पाणी सोडा ना. 8 दिवसासाठी विखे पाटलांची परमिशन पाहिजे, परवानगी पाहिजे, मग पाणी सोडणार. तोवर आम्ही मारणार, मग विखे पाटील फोन करणार पाणी सोडा, तोवर आमचं सगळं वाटोळ होणार. मग विखे पाटील सत्य शोधू. तुमच्या भावना लक्षात पाणी काय तुम्ही काय? आपलं एकच म्हणणं आहे, आम्ही इथे जमलेलो आहे. आपण काय कोणाला वैयक्तिक टार्गेट करण्यासाठी इथं काय जमलेलं नाही. तुम्ही जे आम्हाला समजा जरी विचारलं, समजा वळसे पाटील आहे, समजा आमचे इथले कोण, समजा निकम साहेब, हे सर्वजण आहेत. फक्त मला एक म्हणायचं आहे, वेळेला महत्त्व द्यावा. नुसता कागदावर नसावा का 45 दिवसाला तुम्हाला रूट आहे, पण हा रूट येत नाही. लागोपाठ आम्हाला जास्त गरज एप्रिल-मे महिन्यात लागत असते आणि अंतिम टप्प्यात हा माल असतो. केवळ एका पाण्यामुळे त्याचं नुकसान होतं. असं गेल्या वर्षी माझ्या टोमॅटोचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे जिथं मला नफा होणार होता हा सर्व पाण्यात गेला. फक्त झालं काय, सीझनला जे पैसे भेटतो ते आम्ही उन्हाळ्यामध्ये इन्व्हेस्ट करतो आणि तेच उन्हाळ्यामध्ये माल आमचा जळतो. म्हणजे आमची पूर्णपणे लेवल होते, आम्हाला उत्पन्न कसल्याही प्रकारचं. केवळ फक्त हे जे 15 दिवस पाणी लेट होते, म्हणजे याला प्रॉब्लेम काय, आम्हाला जे कारण आहे त्यात मिटिंग आहे किंवा अजून बोलणं व्हायचं आहे, अजून बाहेर रूट चालू आहेत, बरोबर. हे काय आम्ही तिथं प्रत्येक वेळेस जाऊ नाही शकत. त्यांना मनाला समजलं पाहिजे आज हे वेळेत पाणी, म्हणजे अंतिम टप्प्यात माल आहे, यांना हे पाणी शेवटी वेळेतच आलं पाहिजे. एवढंच आमचं म्हणणं आहे. या पाण्याच्या अभावे आता चला तुम्हाला दाखवतो, आमची 4 एकर तिथं फ्लॉवर आहे, म्हणजे 32,000 काडी लावलेली. का पाणी 20 तारखेला येणार आहे का 25ला नाही. ह्या अभावे म्हणजे आपल्या इकडे थोडं पाणी आहे ते लावा. आता लावलं तर त्याला पाणीच नाही. पाणी 28ला यायचं, परत 1ला यायचं. आता आज 4 तारीख आहे, उद्या 5 तारीख आहे, 6ला. आता 2 दिवस टँकरनी पाणी आणलं. टँकरनी पाणी आणायचं ते पण समोरच्यानी पाणी दिलं पाहिजे ना आपल्याला. पण रोज त्याचे माल दळत त्यात तो आपल्याला किती देणार आहे. एक माणुसकीने आपल्याला 2 दिवस दिलं, रोज आपल्यासाठी कोण पाणी देणार आहे का? आता ती काडी आम्ही आणून लावली तिथं 30-35 म्हणजे 50-60 हजाराची ती नुकसानच आहे ना. 2 दिवसात पाणी जर नाही आलं तर ते वाळूनच जाणार. काय आता 2 दिवस भरले टँकरनी पाणी, रोज कोण आणणार आहे टँकरनी पाणी? एवढी आमची लखपती व्हायला चालली. परिसर पहा, पूर्ण हलकी जमीन आहे. ह्या जमिनीला 2 दिवसाला पाणी लागते. काय करायचं पाण्यात सांगा? आता याला पाणी, ही जमीन 2 दिवस का राहीन का वावरात माल? नाही राहू शकत. पाणी दिवसाड पाणी भरलं. दिवसाड पाणी पाहिजे याला. सगळा खडक आहे. आणि जर अशा रानाला पाणी नसतं, 50 दिवस झाले साहेब पाणी नाही आम्हाला, आम्ही काय करायचं तुम्ही सांगा. सूर्य अक्षरशः आग ओकतोय. वळसे साहेब, तुम्हाला शेतकऱ्यांच्या वतीनं हात जोडून विनंती आहे, तुम्ही पुढाकार घ्या. हे म्हणतात कोणाच्याही कोंबड्याने पाठ होऊ द्या, आम्हाला पाणी मिळू द्या. आम्हाला पाणी पाहिजे. जर शेतकऱ्यांचा असा आक्रोश असेल आणि तुम्ही एवढं कार्यक्षम आमदार आहात, माजी मंत्री आहात, इथं कुठेही राजकीय वास येऊ नये. वळसे साहेब हे म्हणतायत, तुम्ही एक फोन केला तर अधिकारी पाणी सोडू शकतात. कोणावरही तुमच्या कारकिर्दीमध्ये अन्याय होणार नाही, हे महत्वाचं आहे. राजकारणामध्ये कोण इकडे जाईल कोण इकडे येईल हा भाग सोडून द्या. जर बाजूच्या कालव्याला पाणी येतंय, अवसरी बुद्रुक खुर्द तिकडेही लोक म्हणतात पाणी आहे, आणि इकडे जर पाणी येत नसेल, त्याला काही राजकीय वास असेल तर दुर्दैव आहे. वेळीच दखल घ्या. ह्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा. प्रश्न सोडवले नाही तर उद्रेक अधिक तीव्र होईल. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, थोरंदाळे, नागपूर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच.
पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.